7 धावा. चांगला सन्मान दिलाय. ऑफ ड्राईव्ह बॉल होता त्याच्यावरती मात्र एकेरी धाव प्राप्त झाली आहे. एकूण 8 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेला. एकच धाव. गुड फिल्डिंग. एकूण 9 धावसंख्या पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. गुड फिल्डिंग. मिडॉपला फिल्डर होते, मिडॉनला फिल्डर होते, अतिशय वेगाने आले चेंडूवरती. चेंडूला अडवलंय तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा, कारण पहिल्याच बॉलवरती 7 धावा आल्या. दहा धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा फुल टॉस. रनआउटचा धोका होता मात्र मिसफील्ड होते. एकेरी धाव. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला चेंडू. चांगली गोलंदाजी पाहतोय. षटकार आल्यानंतर मात्र कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. स्लॉक स्वीप. फटका चांगला. रन्स मिळतील पुरेपूर 6. फ्लॅट षटकार. रन्स मिळाली आहेत. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं पहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती संयुक्तरित्या षटकार आले. गोलंदाज अब्बाई. फुल टॉस. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डिंग खराब. 1चं रूपांतर 2 मध्ये.
2 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. पंच वाईडचा इशारा करत असताना 1 मोर. 21 धाबा. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. सुरुवात मात्र चांगली झाली. या ओव्हरमध्ये थोडासा कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. गोलंदाज एक तेज आहे. वेगाने चेंडू फेकण्याची कला पुन्हा एकदा पाहावं लागेल. चेंडूची लाईन बॅक टू बॅक 2 चेंडू. अबांतर धावा मिळतात या बॉलवरती. गोलंदाजाकडे वेग आहे मात्र टप्पा आणि दिशा नाही आहे. क्रिकेटमध्ये नुसतं वेगाला महत्व असून चालत नाही आहे. जर क्रिकेटमध्ये वेगाला महत्व असतं तर आज सर्वात विकेट शोएब अख्तरच्या नावावरती झाले असते, कारण त्याच्याकडे वेग भरपूर होता मात्र दिशा आणि टप्पा नव्हता. त्यामुळे त्याची कारकिर्दी लवकर संपुष्टात आली. त्यामुळे गोलंदाजाला दिशा, टप्पा, रिलीज ऑफ डिलिव्हरी, बॉडी बॅलन्स हे 4 महत्वाचे घटक असतात. त्यामुळे आपण गोलंदाजी करत असताना सी फॉर कंट्रोल करावं लागतं. अशा वेळेला गोलंदाज आता मात्र चांगला चेंडू फेकत असताना पहा मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अद्यापर्यंत ॲज द ओपनर्स हे सलामीवीर खेळत असताना एज अँड टेकन गॉन. पहिला धक्का, पहिला विकेट.
अवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्थेच्या वतीनं हार्दिक आपण करूयात सहर्ष स्वागत. मान्य श्री राहुल भाऊ विषय नक्कीच सांगायचं म्हटलं तर त्यांनी त्यांच्या कमी वयातच राजकारणामध्ये प्रवेश केला, तर त्यांनी नक्कीच आपण पाहिलं तर डोंबिवली विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचयाचे आहेत. डोंबिवलीत मर्यादित नसून त्यांनी नक्कीच लोकांची सेवा करायला देखील मागे कधी पाहिलं नाहीये. आपल्या हक्काचा माणूस म्हणून देखील आज राहुल भाऊंकडे पाहिलं जाते. कोणालाही कधीही अडचण आली किंवा अत्यावश्यक गरज पडली तर आपण नक्कीच आपल्या भाऊंना एक जरी कॉल केला तर नक्कीच आपल्या भाऊवरती नक्कीच त्या ठिकाणी मात्र कार्य केलं जात आहे. जगात माझ्या दिशेला माझ देखील मानाची सन्मानाची आणि दरम्यान व्यासपीठावरती सन्मान्य राहुल दादा नक्कीच यांचं आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद. तर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी पाहा मिळतं आपल्याला. स्पर्धेमध्ये पाहतोय आपण नवलाई चषक, नवलाई देवी चषक 2024 आयोजन पाहतोय आपण. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या वतीने आणि षटकार व्यासपीठाला मानवंदना देत असतात. पाहुण्यांचं स्वागत केलंय. सबका करेंगे स्वाद से स्वागत. पासून धाबा कमी होते आणि आता धाब्याला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय की काय. 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तर सन्माननीय अनिलजी पवार आणि त्याचबरोबर अजित साजिद हे सुद्धा मंचावरती उपस्थित राहिले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टप करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धावणं लाभली नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतो या 3रा आणि टोटल झाली आहे धावसंख्या 40. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. डॉट जात असताना 3 ओव्हरचा केस संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 40 धावा स्कोर बोर्डवरती लावल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. आई गावदेवी जननी माता चरई विपक्ष कालबैरी वाकण धामणीची वाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. धामणीची वाडी आणि चरई संघ नेक्स्ट मॅच आपला असेल. गोलंदाज सतीश. लो फुल टॉस. 1 धाव. बॅट कट. शेवटचा अंतिम षटक आहे. ओव्हरमध्ये जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील टीमचा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. हलकसा अपील. एजंट टेकन. आउट आउट आउट. लक्षात ठेवा आपण जर क्रिकेट खेळता तर एजचा अपील मेन पंचांकडे करायला पाहिजे. स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला बाद देणार नाही. लक्षात ठेवा. या क्रिकेटमध्ये काही गोष्टी असतात, नियम असतात. त्यामुळे आपण क्रिकेट खेळत असताना अशा गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. बॅटर निखिल आलेत.
फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल वाडी स्ट्रॉंगांच्या वरून हाय अँड हँडसम षटकार चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद जगदीश पाटील सर. आणि या व्यासपीठावरती आमचे मान्यवर देखील नक्कीच उपस्थित सन्मान्य राहुल दादा सकबाळ त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला नक्कीच लागलाय. नक्कीच आपल्या कोतवाल गावातून जर एखादा आपला नक्कीच युवा जर मुंबईच्या दिशेने जात असेल, मुंबईमध्ये आपल्या नावाची आपल्या व्यक्तित्वाची नक्कीच एक भरारी देत असेल, तर नक्कीच त्याचं आपल्या गावासाठी फार मोठं योगदान असतं. आणि तसंच योगदान या स्पर्धेला, कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये कोतवाल गावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि एकंदरीत विचार केला तर पोलादपूर सारख्या तालुक्यातील अनेक खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या नवलाई देवीची कृपा त्यांच्यावरती सदैव राहो अशी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. आणि जाऊयात माळशा देशाला. माळ देखील सुरू होतं. एका बाजूला संघ आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये काळकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान मित्र मंडळ मोरसडे या दोन दिग्गज संघादरम्यान जिंकण्यासाठी धावा बनवायच्या. अर्थातच 49 पित्तलवाडी या संघाला 49 धाव्यांची आवश्यकता. सन्माननीय अनिलजी पवार साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा विशेष सन्मान करूयात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
डॉक्टर जी संतोष जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्त्या सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मोळाचं सहकार्य, मोळाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि आपण करूया आता शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मान्यवरांचा मुख्य सन्मान केला जातोय. शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण पाहू शकता प्रमुख पाहुण्यांचा मायची उपदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं मान्यवरांना. मोळाचं सहकार्य, मोळाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली त्याबद्दल त्यांचं देखील आपण करूयात विशेष आभार. सन्माननीय अजितजी साजेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण करूया शुभ सन्मान. सुनीलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात. अनेक मान्यवर आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असतील यात मात्र शंका नाहीये, कारण की आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर, अनेक दिग्गज या ठिकाणी मात्र उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान. मायशी उपदार शाल, वस्त्र अलंकार, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप सारे धन्यवाद. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित दर्शवली. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील आम्ही करतोय विशेष आभार. हरिभक्त पारायण निलेशजी उत्तेकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला, मॅच देखील नक्कीच महत्वाचा, पाहुण्यांचा पाहुणचार देखील तितकाच महत्वाचा. आज अंतिम दिवस त्या अनुषंगाने नक्कीच या ठिकाणी मात्र या गोष्टी केल्या जातात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट केला, स्क्वेअर लेग बॉन्डर लाईनच्या दिशेने चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण विचार केला तर 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं, त्याचा पाठलाग करताना मध्याच्या आतमध्ये मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय. प्रशंसा करावी लागेल बॅटर्स गणेश आणि त्याच्या सोबतीनं योगेश. योगेश स्ट्राईक मारता नक्की स्वतःकडे ठेवली होती आणि आता मात्र चांगले फटके देखील एक्झिक्यूट करतायत. हो, दांडी दांडी होतोय गोल. योमेश साहेब विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी झाले गोल, विकेटची प्राप्ती, फलंदाज बाद. योगेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्याच्या आतमध्ये आता मात्र महेंद्रला आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर नक्कीच अवघ्या 10 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे, थोडासा स्पीडअप करा मित्रांनो, कारण की एकंदरीत आज 15 सामने खेळवायचे आहेत. 15 सामने आहेत विकी. पहिल्यांदाच माझ्या समालोचकाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या सामने मी देखील कव्हर करतोय. 4-5 वर्ष झाले समालोचन करतोय. प्रथमतः अशी संधी मला देखील मिळाले, काही हरकत नाहीये. काल अंतिम दिवस होता, परंतु आज पुनश्च या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं अंतिम दिवसामध्ये. त्यासाठी आमच्या अमित दादा यांचं देखील आम्ही विशेष आभार मानतोय. दरम्यान चांगला फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी
धावा आता मात्र बनवायच्यात, त्या म्हणजेच 38 धावा. अठरा चेंडू आणि 38 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. दुपारच्या सत्रामध्ये आता मात्र थोडस उष्णता देखील जाणवते. सकाळच्या सत्रापासून आपण विचार केला तर नक्कीच थोडीशी थंडमय वातावरण होतं, सावली देखील होती मैदानावरती आणि त्या अनुषंगाने आता मात्र नक्कीच उष्णता आहे. परंतु चारही बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच निसर्गरम्य वातावरण आहे. वृक्षारोपण केलं गेलं होतं आणि नक्कीच त्याचा आता मात्र पुरेपूर फायदा होतोय. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना विनंती करेन की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण एकतरी झाड लावा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण की ग्लोबल वॉर्मिंग भरपूर वाढत चाललाय आणि त्याला कुठेतरी आला आणायचा असेल तर वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. जाऊयात मार्चच्या दिशेने आडव्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. ददबर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय. दिनेश आणि नक्कीच गणेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. हो इथं मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. हो क्या बात आहे, अप्रतिम झेल, फलंदाज फेल. गणेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये. नवीन बाटर मधाच्या आतमध्ये अभयला आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती. चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण की 49 धावांचं लक्ष आहे. हो अर्धा बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे आपण पाहतो डीप मध्ये तैनात आहेत. तत्पर 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं बॅटल देखील पाहायला मिळतंय आणि तत्पर या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळत आहेत. कळकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी संघ मधाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय आणि मोरसडे संघाला 49 धावेंची आवश्यकता आहे. हा फटका देखील चांगला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षकात त्यांच्या अवकाशाच्या दूर चेंडू फुआरर होतोय, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. आता मात्र धावा नक्कीच धावफलकावरती जोडल्या जातात, जाऊन पोहोचतात 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत चांगला खेळ देखील अशा दिवसामध्ये पाहायला मिळतोय. हो इथे मात्र चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. अप्रतिम कामगिरी सुरू आहे. अपील जरूर होते परंतु अपील देखील फेटाळून लावली जाते. चला हे आमचे नामवंत पंच आहेत आणि जी आपली नक्कीच पंचांची भूमिका ती चोख पार पाडतात आणि जी वी अपील असते ही प्रमुख पंचांना करणं गरजेचं आहे. सातत्याने आम्ही नेहमी सांगत असतो प्रमुख पंचांना अपील करणं गरजेचं होतं. आडव्या बॅटने ऑनसाइडला देखना स्ट्रोक, वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक चांगला खेळ प्रस्थापित केलाय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 29 धावा, कारण की 20 धावा झाल्यात. 29 धाव्यांची अजूनही आवश्यकता असेल. 14.50च्या सरासरीनं इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. अप्रतिम दर्जेदार कामगिरी केली. चांगली कामगिरी.
गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज अविनाशला आपण पाहतोय. 29 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला एज अ बॅटर महेंद्र, मायडे महेंद्र माही मार अशी फलंदाजी करावी लागेल. षटकाराने चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ओहो फटका आगरी सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमा रेषा पार 6 धावेंसाठी षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. मी आधीच म्हटलं होतं माही मार रहा है आणि हा फटका देखील महेंद्रने मारला. प्रेडिक्शन नक्कीच आपण पाहिलं तर ज्यावेळेस मात्र समालोचन करायला सुरुवात केली प्रेडिक्शन अतिशय सुरेख असतो. 1x बेट वरती अनेक स्पर्धा देखील जिंकतो, परंतु ड्रीम 11 पासून थोडासा वंचित आहे. कारण की त्यांच्या आहारी आपण जाऊ नये. अनेक आपले खेळाडू असतात ड्रीम 11च्या आहारी जातात, परंतु असं करू नका. जाऊयात माझ्या दिशेने षटकार आलाय. ओहो अपील होतोय, परंतु स्विंग आला मिस, डॉट बॉल. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. षटकार आला लगेचच षटकाराचं प्रत्युत्तर या निर्धाव चेंडूने मध्याच्या आतमध्ये दिला. चांगली कामगिरी पाहायला मिळते मध्याच्या आतमध्ये केली जाते. अजून 23 धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी. हो बॅटशी रे क्षेत्ररक्षक आहेत. शॉट थर्ड मॅनला त्याच्या माध्यमातून झाले चुकीला माफी नाही. आउटफील्ड फार चेंडू फरार झाला. थर्डमॅनच्या दिशेला सीमा रेषा पार संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता मात्र विजयासाठी 9 चेंडू मध्ये 19 धावेंची आवश्यकता. नसीब भी बहादुर का साथ देते असं नक्कीच पाहायला मिळतंय. कारण की झेलची संधी होती, महेंद्रच्या बॅटमधून चौकार देखील आला आणि आता मात्र 19 धावेंची आवश्यकता. हे 3 चेंडू निर्णायक असतील तर या 3 चेंडूवरती चांगली नक्कीच धावसंख्या बिल्डअप झाली तर विजयाच्या दिशेने जरूर वाटचाल होईल. हो इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पेच केला होता, सन्मान दिला चेंडूला. पुश करो खुश रहोची भूमिका मध्याच्या आतमध्ये साकारली आणि एकच धाव दरम्यान पाहायला मिळते. अजूनही 18 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक 8 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. चांगली कामगिरी मध्याच्या आतमध्ये केली जाते. नक्कीच सुसज्ज असं क्रीडांगण, सुंदर अशी स्पर्धा. अनेक मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. क्या बात आहे, स्विंग या मिस, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक केला गेलाय अविनाशच्या माध्यमातून. स्ट्राईक अभयकडे आहे आणि आता मात्र हा अंतिम चेंडू आहे या षटकातील. अंतिम चेंडू फेस केला जाईल. ओहो बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मी तर म्हणेन इथे मात्र अभयने आपल्या संघाला थोडस निराश केला असावा. कारण की स्ट्राईक जर महेंद्रला दिली असती, महेंद्रने एका तरी मोठा फटका मारला असता, परंतु तसं घडलं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 31 विजयासाठी 6 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. आणि स्ट्राईक आता मात्र महेंद्रकडे. महेंद्र हा सामना जिंकून देईल का आपल्या संघाला, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सहा चेंडू 18 धावेंची आवश्यकता. चला नक्कीच सामना देखील अतिशय रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. अरविंद येतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक केलाचा बॅटर महेंद्र होतोय सज्ज. हो अपील झालंय. हॉरिझॉन्टल स्ट्रोकने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद. स्ट्राईक घेण्याचा धाडसी निर्णय होता अभयने. अभयला मागच्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाले होते, 2 चेंडू निर्धाव केले होते. दरम्यान शुभागमन होते हरिभक्त पारायण भरतजी शिंदे साहेबांचं. या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत असेल. नवलाई देवी चषकाच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत. अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहतात. त्या सर्व मान्यवरांचं दानशूर दात्यांचं आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून अधिक स्वागत. नवीन बॅटर मात्र आतमध्ये मनीषला आपण पाहतोय. मनीष देखील सज्ज झालाय आणि हा आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 18 धावेंची आवश्यकता आहे.
5 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. हो, पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय मधाच्या आतमध्ये. अतिशय आपण विचार केला तर पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली झाली. आज पंचांचा वाईटचा इशारा आणि वाईट प्लस 2 अशा एकंदरीत या 3 धावा धावफलकावरती. पंधरा धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. 5 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. महेंद्रकडे आशेनं पाहिलं जात आहे अर्थातच मोरचडे संघाच्या माध्यमातून. हो, इथे मात्र पुण्याच्या खराब चेंडू आता एक धाव कंप्लीट झाले. पंचांनी बीमर घोषित केलाय आणि 9+2 अशा एकंदरीत 3 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चला, बीमर चेंडू आहे. चला, रिव्ह्यू नाहीये कुठल्या गोष्टीसाठी. ऑनफिल्ड पंचांचा हा डिसिजन नक्कीच मान्य करावा लागेल. बीमर आहे मित्रांनो. चला, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हे पहा, नक्कीच कल्याण डोंबिवली विभागाचे नामवंत पंच आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात आणि इथे मात्र हा भीमर चेंडू आहे. कारण की आपण पाहिलं तर अगदी नक्कीच रेस्ट ऑफ हाईट होता आणि नक्कीच त्या अनुषंगाने भीमर चेंडू देखील घोषित केला. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. नक्कीच कुठल्या पद्धतीची विचार विनिमय करू नका. अतिशय खराब चेंडू मित्र मध्ये. मागचा चेंडू देखील आपण पाहिला तर अतिरिक्त उचली प्राप्त केली. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच भीमर 9+3 अशा या 3 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 37 धावा आणि विजयासाठी आता मात्र समीकरण असेल 12 धाव्यांची आवश्यकता असेल. कारण की 6 मध्ये 18 बनवायच्या होत्या. 5 चेंडू मध्ये 12 धावा पाहिजेत आणि हा फील्डचा चेंडू असेल. पाच चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. हो, फुलटॉस चेंडू, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. हो, इथे मात्र नजराटी दुर्घटना घडली. सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट केला आणि 2 धावा धावफलकावरती. 39 धावा. विजयासाठी 4 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचला. पाणी घेऊन जायचं. नक्कीच पाण्याची मागणी केली. चला, या चेंडू नंतर आपण लगेचच पाणी घेऊन जायचंय. आमचे नक्कीच सज्ज असतील व्हॉलेंटियर्स देखील. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो आणि इथे मात्र हो धावच्या स्वरूपाने फलंदाज बाद. मनीष बॅक टू द पवेलियन. 40 धावा धावफलकावरती आणि आता मात्र विजयासाठी 3 चेंडू मध्ये 9 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक मात्र नक्कीच आपण पाहिलं तर महेंद्रकडे. महेंद्र नक्कीच आपल्या संघाला चांगली आशा पल्लवित करून दिला. 3 चेंडू 9 धावेची आवश्यकता. नवीन बाटामध्याच्या आतमध्ये रोहित. तीन चेंडू विजयासाठी 9 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक सुद्धा महेंद्रकडे आहे. इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट. हो, फटका अतिशय लाजवाब आहे. अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. हो, खरा प्रदर्शन. चेंडू हातातून निसटला की मॅच हातातून निसटली हे पाहण्याच योग्य ठरेल. चेंडू सीमा पार चौकार. दोन चेंडू 5 धावेची आवश्यकता. उष्णता देखील नक्कीच मधाच्या आतमध्ये तापला आणि सामना देखील तापलाय. कारण की चेंडू हातातून निसटला. अशा कुशल मोमेंटला चेंडू जर हातातून निसटला असेल तर खराब प्रदर्शन. 5 धावेची आवश्यकता.
हो फुल टॉस चेंडू पुनश्चा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि आता मात्र यात 2 धावा 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग आहे आणि इथे मात्र कंपल्सरी 3 धावा बनवायच्या आहेत चला टीम मीटिंग नकोय क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या कारण की आज एकंदरीत 15 सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत क्षेत्ररक्षण लावून घ्या चला टीम मीटिंग नकोय 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता उडवली ना पण अमन देवी आणि सर्व कोण जिंकलं टॉस ते माहिती नाही धामनेवाडी टॉस जिंकलं का आणि काय घेतलं ते सांगितलं ना मला 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता पुढच्या मॅच साठी धामनेची वाडी आणि आई गावदेवी जन्नी माता चरई जन्नी माता चरई या संघाने सज्ज राहा एक चेंडू 3 धावांची आवश्यकता हो इथं मात्र हा चेंडू